महेश पेटकर. मी आज तुम्हाला एक पात्री नाटक करून दाखवणार आहे. माझ्या नाटकचे नाव सरपंच झाल्या बायका. ओळखलं कॅस मले? लीला खंडेराव मेंबर नाही का, त्यांची मी घरवाली. आता का आमच्या गावात इलेक्शन चाललं होतं बाई. त्या दिवशी मी घरात पोळ्या करत असतोच, तेव्हा आमचा मेंबर आहे मला म्हणते कसा, लीला तू उभी हो. मी म्हणलं बसल्या माणसाला तू काय उभं करतेस, तू इलेक्शनसाठी उभी हो. मी म्हणलं मी उभी झाली आणि निवडून बी आली. त्या गाववाल्यानं माझी अशी वरात काढली होती की मला गुलालानं लालच पिवरी करून टाकली होती. गुलालानं त्या माझ्यासमोर त्या वाजा गाजा सगळेजण माझ्यासोबत झिंगत होते. मी म्हणलं आता तुम्ही चांगले झिंगा, मग तुम्हाला दाखवतो माझा एकाला हिंगा. मग मी नाही का दुसऱ्या दिवशी घरात होतो. मेंबर आला, आमचा गावचा मेंबर आला, आम्हाला म्हणते कसा BDO साहेब आले तर सरपंचाला बोलवत आहे. आमचा मेंबर गेला चालला रस्त्याने. मी म्हणलं तुम्ही सरपंच आहात का? मी सरपंच. तू का बोलशील त्या माणसा संग? तुले का समजते, मले का समजते? माया पाराच घुमला बाई. मी म्हणलं त्या सावित्रीबाईनं आमच्या शिक्षणाचे दार खोलले म्हणून आम्ही शिकलो. त्या संविधानानं आम्हाला सरपंच बनण्याचा अधिकार दिला म्हणून आम्ही शिकलो. तर बाई मी गेली त्या रस्त्याच्या भट्टीवर जवान पोट्टे ते देशी घेतली का मस्त झिंगत होते. मी म्हणला ते एक पोरगुत बाई मला एक माग करता आडवत झालं बाई. मला म्हणते कसा, अरे बाबा नशीब आपलं उतानं झोपलं, आपलं नशीब आपलं उतानं झोपलं, जीवाची फजिती आहे का, जीवाची फजिती आहे का, आता मर्दाले किंमत नाही का, आता सरपंच झाल्यात बायका, आता मर्दाले किंमत नाही का, आता सरपंच झाल्यात बायका. मी न बी म्हणलं. मग त्या मला सावित्रीची आठवण आली. सावित्रीला बी असंच माकड आडवं झालं बाई. ते साथे होती सावित्रीनं घेतली चप्पल का लावली त्याचा ठोकाला. मी न बी म्हणलं अवा किट किट लावता हुशारी धावता, किट किट लावता हुशारी धावता, आमचं बी थोडंसं ऐका, आमचा बी थोडंसं ऐका, तुमच्या होटावर मिशा हाय का, आता सरपंच झाल्यात बायका, तुमच्या होटावर मिशा हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. सकाळी उठतात दोस्ताला भेटतात, देशीची क्वार्टर लावतात, सकाळी उठतात दोस्ताला भेटतात, देशीची क्वार्टर लावतात, तुमच्या गावात इज्जत हाय का, आता सरपंच झाल्यात बायका, तुमची गावात इज्जत हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. धन्यवाद.